नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये GDS आणि BPM पदासाठी जागा निघाल्या आहेत। ऑनलाईन लिंक कधीपासून सुरू होणार आहे, तसेच ज्यांना 10वीला 60%, 70%, 80% मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे का, ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपल्याला 20 जानेवारी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची डेट देण्यात आलेली होती, परंतु अद्यापही या ठिकाणी लिंक सुरू केलेली नाही आहे। जर मित्रांनो आपण जर रजिस्ट्रेशनला क्लिक केलं तर या ठिकाणी क्लिकच होत नाही आहे आणि आपण इकडे खाली जर क्लिक केलं रजिस्ट्रेशन 1ला तर इथं पण क्लिक होत नाही आहे। तर मित्रांनो, जी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची तारीख आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। 31 जानेवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहेत आणि पेमेंट तुम्हाला 2 फेब्रुवारीपासून ते 16 फेब्रुवारीपर्यंत पेमेंट करता येणार आहेत। आणि जर तुम्ही फॉर्म भरताना काही चुका केल्या असतील तर तुम्हाला 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला एडिट लिंक अवेलेबल होणार आहे आणि पहिली मेरिट लिस्ट 28 फेब्रुवारीला लागणार आहे। आता ज्यांना 10वीला 95% ते 100% मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये होणार आहे। तर मित्रांनो, आपण जर मागील वर्षाची 4थी मेरिट लिस्ट बघितली तर यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ज्यांना 90% पेक्षा जास्त मार्क्स आहेत 10वीला त्यांचंच यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे असं आपल्याला यामध्ये दिसून येत आहे। तर मित्रांनो, आणि काही 1-2 ठिकाणी फक्त आपल्याला असं दिसतंय की कोणाला 86%, कोणाला 88%, तर काही ठिकाणी काही डिव्हिजनला 84-85% वाले किंवा काही डिव्हिजनला 82% पर्यंत असे मागील वर्षाची मेरिट लिस्ट लागलेली होती। तर तुम्ही या ठिकाणी लाईव्ह बघू शकता। तर मित्रांनो, आपण ही मागील वर्षाची 4थी मेरिट लिस्ट बघितलेली आहे। आता आपण मागील वर्षाची 6वी मेरिट लिस्ट पाहणार आहोत आणि त्यावरून आपण अंदाजा लावणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर यामध्ये पण आपल्याला असं दिसतंय की 90% पेक्षा जास्त ज्यांना मार्क्स आहेत त्यांचंच यामध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे। तुम्ही लाईव्ह या ठिकाणी बघू शकता। तर आपल्याला इथं कुठेही दिसणार नाही की कोणाला 85, 86, 87% वाल्यांचं पण या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही 6व्या मेरिट लिस्टमध्ये पण। यामध्ये कोरोनामध्ये पास झालेली जी बॅच आहे ती जिंदाबाद असणार आहे। तुम्ही मोठ्या प्रमाणात यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिलेच असतील की 60% वाले 70% वाल्यांचे सिलेक्शन होणार। तर आपण मागील 3-4 वर्षापासून पाहतोय की 80%च्या पुढेच सिलेक्शन होतं। तर आता तुमच्यावर आहे फॉर्म भरायचा की नाही भरायचा, आणि SC/STला कुठलीही फी नाही आहे। तर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर बिनधास्तपणे फॉर्म भरून टाका। 31 जानेवारीला जेव्हा लिंक चालू होईल तेव्हा आपला एक व्हिडिओ येणारच आहे। मोबाईलमधून फॉर्म कसा भरावा, कॉम्प्युटरमधून फॉर्म कसा भरावा, त्यावर एक व्हिडिओ येणारच आहे सेपरेट। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कोणत्या जिल्ह्यात किती जागा असणार आहेत, कोणत्या कॅटेगरीला, त्यावर पण एक व्हिडिओ येणार आहे।